जय शंभूराजे मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा तुम्हाला माहिती आहे जी की आपली यूट्यूबची सिरीज चालू आहे त्यातील हा व्हिडिओ आहे, पण आजचा व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे। आपण चॅनल कसा क्रिएट करायचा आहे तर आपण शिकलो, त्यानंतर कोणत्या सेटिंग करायच्या ह्या तर आपण शिकलो आहे, पण मेन गोष्ट येते जी की तुम्हाला माहिती आहे चॅनलचा आपला दोन बॅकचा जो की बॅनर असतो तो बॅनर कसा क्रिएट करायचा, दुसरी गोष्ट लोगो कशा पद्धतीतून क्रिएट करायचा। बरेचसे लोक की यूट्यूबर नवीन असतात त्यांना ह्या गोष्टी त्या क्रिएट करता येतात, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे यूट्यूबचा जो की बॅनरची साईज असते बरेचशा जणांना साईज आहे त्या साईजमध्ये ते कन्फ्यूज होतात। पण आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। काय जण काय करतात की मोठे मोठे तुम्हाला माहिती आहे जे काही एडिटर्स असतात त्यांना जे काही ते पैसे पे करतात आणि त्यांच्याकडे लोगो बॅनर्स आहेत ते क्रिएट करतात, पण तुम्हाला कोणालाही एकही रुपये देण्याची काही सुद्धा गरज नाही। एकदम तुमच्या मोबाईलमधून एकदम फ्रीमध्ये तो बॅनर आणि लोगो आहे तो क्रिएट करू शकता। ज्यांच्याकडे पैसे असतील ते पे करून एकदम भारी तो क्रिएट करू शकता। जर तुमची जे काही परचेस करण्यात तेवढे म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही बिंदास्त आहे ते कोणत्याही एडिटरकडे आहे ते डायरेक्ट आहे तुम्ही एडिट करून घेऊ शकता। पण जे की नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत त्या व्यक्तींना सांगतो की आजचा व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा। तुम्हाला सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार कशा पद्धतीने एडिट करायचं सगळं काय सांगणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन जो आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण की कालच्या व्हिडिओवर आधारित हा व्हिडिओ आहे। कारण की काल मी तुम्हाला सांगितले थंबनेल कशा पद्धतीतून क्रिएट करायचा तो व्हिडिओ एकदा नक्की पहा, कारण की त्यात मी डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितले व्हिडिओ मोठा आहे पण परफेक्ट सगळ्या गोष्टी सांगितल्यात, थंबनेलची साईज कोणती असावी सगळ्या गोष्टी सांगितल्यात। आज तुम्हाला मी सांगणार लोगो कशा पद्धतीने क्रिएट करायचा आणि बॅकला जो की आपला बॅनर असतो तो सुद्धा कसा क्रिएट करायचा, ह्या दोन गोष्टी कशा पद्धतीतून क्रिएट करायच्या। सगळ्यात पहिले तर आपला यूट्यूब जी की असेल तो मी तुम्हाला यूट्यूब चॅनल आपला तो ओपन करून देतो। जसं की आता बघू शकता इथून माझं जे की यूट्यूब चॅनल असेल बघू शकता जी की माझा दुसरा अकाउंट आहे, पण तुम्हाला मी जी की आपला हा यूट्यूबचा चॅनल आहे बघू शकता इथून जी की व्हाईट चॅनलवर जर मी क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की एकदम प्रोफेशनल पद्धतीतून दिसत आहे। कारण का ही जी की बॅकला बघू शकता जो की बॅनर मी लावला आणि त्यानंतर माझा लोगो एकदम प्रोफेशनल पद्धतीने। मेन गोष्ट एक लक्षात ठेवायची लोगो जी की आहे हा नॉर्मलीच लोगो ठेवायचा, जास्त कोण त्याला एडिट करत बसायचा। नॉर्मल तुमचा चेहऱ्याचा लोगो असेल तर नॉर्मली अशा पद्धतीतून लोगो ठेवू शकता। दुसरी गोष्ट बॅकला जो की बॅनर आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे, हा बॅनर कंपल्सरी लावणं गरजेचं आहे। कारण की जर समजा एखादा जे की नवीन सबस्क्राईब असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल त्यांना तुमचे व्हिडिओ आवडले आणि समजा तो जर तुमच्या चॅनलवर व्हिजिट केला आणि जर त्याने जर बॅनर बघितला ह्या जर गोष्टी व्यवस्थित नसेल तर तो सबस्क्राईब करत नाही। पण ह्या गोष्टी बऱ्याचशा जणांना बनवता येत नाही, एकदम सोपं असतं, पण बरेचसेच लोकांच्या मनात डाऊट येतो की ह्या गोष्टी कशी साईज कशी घेतली आहे काय केलं सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी सांगितलं तशा पद्धतीतून काल 3 ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे, आज फक्त तुम्हाला 2च लागणार आहेत। कुठले लागणार, सगळ्यात पहिले ॲप असेल पिंटरेस्ट लागणार आहे, दुसरी गोष्ट लागणार आहे पिक्सलॅब। पिक्सलॅबमध्ये जायचं तुम्हाला सगळ्यात पहिले तर पिक्सलॅबमध्ये मी तुम्हाला सांगतो साईज कशी घ्यायची। ओके, त्यानंतर ते 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, ते 3 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत बघू शकता इथे 3 लाईन्स आहेत। ओके, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यानंतर येथे इमेज साईजच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि इथून कस्टम असेल याच्या समोर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथेच बघू शकता यूट्यूब थंबनेल काल आपण क्रिएट केलं तर त्याच्याच वर बघू शकता यूट्यूब चॅनल बॅनर याच्यावर क्लिक करायचं आहे। बॅनरची साईज आहे ती तुम्हाला इथे भेटून जाणार, पण ही साईज आहे ही संपूर्ण साईज जी की असेल ही बसत नाही। एक गोष्ट सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायची आहे। याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, याच्यासाठी मटेरियल तुम्हाला नाही, हे मटेरियल संपूर्ण टेलिग्रामवर भेटेल आणि त्यासाठी तुम्हाला काय सगळ्यात पहिले तर इथून बॅक यायचं आहे। टेलिग्रामवर जर आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटलं नाही तर काय करायचं आहे, एकदम सोपा पर्याय मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट पिंटरेस्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेणार आहे, त्यानंतर इथे सर्च बारमध्ये जायचा आणि इथे काय करायचं आहे तुम्हाला सर्च इथे यूट्यूब अशा पद्धतीनं बॅनर अशा पद्धतीने सर्च करा यूट्यूब बॅनर बॅकग्राऊंड। ओके, आपण काय केलं यूट्यूब बॅनर बॅकग्राऊंड, त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बॅनरच्या साईज भेटतील। जर तुम्हाला रेडीमेड जर पाहिजे असेल तरी सुद्धा इथं अशा पद्धतीतून भेटणार। फक्त याला 3 लाईनवर क्लिक करायचा, डाउनलोड इमेजवर क्लिक करून घ्यायचा, त्यानंतर खाली गेल्यानंतर एकदम खतरनाक असे तुम्हाला ह्यात बॅनर्स भेटणार आहेत बघू शकता, जे की रेडीमेड बॅकग्राऊंड जे काही असतील ते तुम्हाला इथं अशा पद्धतीतून भेटणार। जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता। जसं की आता रँडमली आपण हे सिलेक्ट केलं तर इथे क्लिक केलं, याला डाउनलोड करून घेतलं, हे गॅलरीत डाउनलोड झालं। दुसरी गोष्ट अशा पद्धती तुम्हाला रेडीमेड भेटतात, ह्याला सुद्धा इथे डाउनलोड करून घेतलं। ओके, एक्झाम्पलसाठी आपण एक डाउनलोड करून घेतलं, त्यानंतर डायरेक्ट वायटी जी की आपलं डायरेक्ट आपण तुम्हाला जायचं आहे पिक्सलॅबमध्ये, त्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरी करून घ्यायचा आणि जे की आत्ता जी की आपण डाउनलोड केलं त्याला अशा पद्धतीतून ॲड करून घ्यायचा आणि याला इथून अशा पद्धतीतून फुल स्क्रीन इथे बरोबर करून घ्यायचा। ओके, त्यानंतर बॅकचा जी की तुम्हाला जर कलर सुद्धा इथे अशा पद्धतीतून थोडासा मी इथून कलर जी की आहे चेंज करतो, व्हाईटमध्ये ठेवला आहे। ओके, त्यानंतर बघू शकता हे जी की आहे त्याची साईज जर तुम्हाला वाढवायची असेल तर बघू शकता इथून मी साईज वाढवून घेतो। महत्त्वाची गोष्ट काय करायची, साईज वाढवल्यानंतर तुम्हाला इथे जी की आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ह्या ऑप्शनवर। ओके,
या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि लेअर लॉक करायची आहे. ओके, आता ही लेअर आहे, तुम्ही एडिटिंग करायला गेला किंवा काही गोष्टी करायला गेला तर ही लेअर आहे. बघू शकता मी जी की आता ही लेअर आहे त्या हलत नाही, त्यामुळे लेअर लॉक करायचे. दुसरी गोष्ट काय करायची, आता बघू शकता सगळ्या गोष्टी आहेत फक्त तुमच्या चॅनलचं नाव. त्यासाठी ते प्लसवर क्लिक करायचं, टेक्स्ट घ्यायचा आहे आणि हा टेक्स्ट इथे ठेवायचा आणि इथे तुमच्या चॅनलचं जे की नाव असेल, जे की आता बघू शकता अशा पद्धतीतून जे की चॅनलचं नाव आहे ते आपण अशा पद्धतीतून इथून टाकलेलं आहे. बघू शकता इथून जे की अशा पद्धतीतून टाकलेलं आहे आणि याला बरोबर तुम्हाला इथे अशा पद्धतीतून सेट करायचं आहे. आणि काय करू शकता, याला इथून जे की असेल कलर सगळ्या गोष्टी आहेत अशामध्ये कस्टमाइज करू शकता. फॉन्ट असेल तो मी फॉन्टसुद्धा इथून सिलेक्ट करून घेतो, जे की रँडमली कोणताही फॉन्ट असेल माझ्याजवळ. जसं की आता एक्झाम्पलसाठी कोणताही फॉन्ट जर असेल, जसं की आता मी बघू शकता इथून अशा पद्धती फॉन्ट्स आहेत माझ्याजवळ, तर हा मी फॉन्ट आहे अशा पद्धतीने सिलेक्ट केला तर याची साईज वाढवून अशा पद्धतीने इथून ठेवू शकता. याला तुम्ही इथे कस्टमाइज जशा पद्धतीतून पाहिजे तशा पद्धतीतून करू शकता. तशाच पद्धतीने प्लसवर जर क्लिक केलं फ्रॉम गॅलरी करू शकता. दुसरी गोष्ट आहे अशा पद्धती बॅकग्राऊंड्स तुम्हाला भेटतात, हे बॅकग्राऊंड डायरेक्ट असे हे करायचे ॲड करून घ्यायचे आणि तेव्हा टेक्स्ट तुम्ही ॲड करू शकता तुमच्या चॅनेलचे नाव आणि नंतर तुम्ही एडिट प्रॉपर करू शकता. दुसरी गोष्ट आता लोगोसाठी सुद्धा तुम्हाला पिंटरेस्टवर जर गेला तर तुम्ही काय करू शकता, इथून जे की आहे यूट्यूब अशा पद्धतीने यूट्यूब चॅनेल लोगो अशा पद्धतीतून लोगो बॅकग्राऊंड डिझाईन अशा पद्धतीने किंवा लोगो बॅकग्राऊंड, तर तुम्हाला भरपूर सारे आता बघू शकता बॅकग्राऊंड जे काही असतील म्हणजे लोगोज असतील ते तुम्हाला भेटतील. जसं की आता बघू शकता अशा पद्धतीने लोगो आहेत, यातील तुम्हाला लोगो जे काही असतील ते डाउनलोड करून घ्यायचे आणि डायरेक्ट आहे ते पिक्सलॅबमध्ये ॲड करून तुमच्या चॅनलचं नाव सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि त्याला डायरेक्ट आहे ते एडिट करू शकता एकदम सोप्या पद्धतीतून. जास्त एडिटिंग स्किलची सुद्धा गरज नाही, फक्त तुम्हाला पिंटरेस्ट ॲप प्ले स्टोर जायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि यात एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल आहे ते भेटतं. तुम्ही इथून डाउनलोड करू नये तिथून बघू शकता. आता समजा जसं की एक्झाम्पलसाठी आपण एखादा असेल तो घेऊ, जसं की आता हा घेतलेला आहे तर 3 लाईनवर क्लिक करायचा, डाउनलोडवर मी क्लिक केलं आणि डायरेक्ट जे की असेल पिक्सलॅब आपला असेल ते मी ओपन करून घेतो. ह्या लेअर्स आहेत सगळ्या डिलीट करतो. त्यानंतर जी की बॅकग्राऊंड सर्वात महत्त्वाची गोष्ट आता बॅकग्राऊंड व्हाईट आहे तर तुम्हाला काय करायचं, या ऑप्शनवर इथे क्लिक करून घ्यायचं आहे. हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आणि टेम्पररीवर क्लिक करून इथे प्लसवर क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे आणि येथून जी की लोगो असेल तो ॲड करायचा आहे. पण आता काय झालं, लोगो ॲड केल्यानंतर पूर्णपणे ब्लॅक जे की आपलं म्हणजे जे की ब्लॅकचं बॅकग्राऊंड आहे ते आलं आहे. तर काय करायचं तुम्हाला, येथे इकडे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर बघू शकता येथे जी की ॲपमध्ये प्लस बटन तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे गेल्यानंतर तुम्हाला येथे बघू शकता इरेज कलरचा ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करायचा आणि ह्याला ऑन करायचा आहे. आणि हा जी की ऑप्शन आहे बघू शकता तुम्हाला जी की बादली दिसत असेल ह्याला फक्त अशा पद्धतीने ब्लॅकवर न्यायचा आणि डन करायचा. बघू शकता पूर्णपणे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. त्यानंतर याला तुम्ही इथून स्ट्रोक बिग जो काय असेल व्हाईट असो येलो असो अशा पद्धतीतून स्ट्रोक बिग देऊ शकता जसा पाहिजे तशा पद्धतीतून. दुसरी गोष्ट आहे याचा कलर जर चेंज करायचा तर कलर ऑप्शनवर इथे क्लिक करून तुम्हाला जसा पाहिजे तशा पद्धतीतून कलर याचा सिलेक्ट करू शकता. इथून प्लसवर क्लिक करायचं, शेप एखादा ॲड करू शकता जे की राऊंडमध्ये अशा पद्धतीने शेप सिलेक्ट करा आणि हा शेप आहे तो बरोबर तुम्हाला ह्या लेअरच्या बॅकला अशा पद्धतीतून घालायचा आणि ह्याला अशा पद्धतीने परफेक्ट सेट करू शकता आणि येथून जी की असेल याला अशा पद्धतीने लॉक करून हा लेअर परफेक्ट अशा पद्धतीने बसवू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला जी की आता आपण जी की एक शेप ॲड केला या शेपचा कलरसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. सगळ्या गोष्टी जसा पाहिजे तशा पद्धतीने कलर जसा पाहिजे जसं ग्रॅडियंटमध्ये गेल्यानंतर ग्रॅडियंटसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इथून जी की आहे प्लसवर क्लिक करून तुमच्या चॅनलचं नाव आहे तो लोगो ॲड करू शकता. एकदम सोपा आहे. अशाच पद्धतीतून तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीतून लोगो आहे तो जनरेट करू शकता एकदम फ्रीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा